मला धन्यवाद आमदार सुरेश दस साहेब. अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्याद्वारे बीड जिल्ह्यातील जिजाऊ मल्टीस्टेट, ज्ञानराधा मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, मातोश्री राजधानी मल्टीस्टेट, मराठवाडा अर्बन माजलगाव या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकांनी अध्यक्ष महोदय जवळपास 5,500 कोटी रुपयाच्या ठेवी ह्या ठेवीदारांच्या बुडवलेल्या आहेत. यांच्यावरती गुन्हे दाखल झालेत, हे जेलमध्ये गेलेत. उपमुख्यमंत्री महोदय अजितदादांना या ठिकाणी मी विनंती करतो, फायनान्स त्यांच्याकडेच राहणार आहे, त्याच्यामुळे त्यांनाही विनंती करतो की दादा, मराठवाड्यातील संपूर्ण ठेवीदारांची संख्या 16 लाख आहे. बीड जिल्ह्यातील एकूण संख्या 1,26,000 आहे अध्यक्ष महोदय. आणि मृत्युमुखी ह्या बँकाच्या ठेवीमुळं 26 लोक आतापर्यंत गेलेले आहेत. आणि या 5,500 कोटी 700 कोटी ठेवी फक्त ज्ञानराधाच्या आहेत. कोण रणजित सिंह नाईक निंबाळकरांचा तो दुधाचा प्लांट सुद्धा यांनीच विकत घेतला. याच्या बायकोला 36 बॉडीगार्ड असायचे, 36 बॉडीगार्ड, शॉर्ट अजून पुढं माग. तर हे 5,500 कोटी दादा, मला माहिती आहे की मल्टीस्टेटचं रजिस्ट्रेशन राज्याचं नाही, तर केंद्र सरकारकडं केंद्र सरकारकडं माननीय आम्ही यातला काहीतरी मार्ग काढावा, नाहीतर अनेक लोक मृत्युमुखी पडतील. या बाबतीतला निर्णय करावा. अध्यक्ष महोदय, दुसरा माझा एकच औचित्य आहे ना बालाजी.